राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। संबंधित व्यक्तीने भुजबळ यांना धमकी देत खंडणीची मागणी केल्याचं समजतंय। पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपीने मोबाईल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ही धमकी दिलेली होती। सध्या आरोपीकडून अधिक चौकशी सुरू आहे। माननीय आमदार श्री छगनरावजी भुजबळ यांच्या फोनवर एका व्यक्तीने फोन करून सांगितलं की मी इन्कम टॅक्स अधिकारी बोलतोय, तुमच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर रेड पडणार आहे। मी इन्कम टॅक्समध्ये असल्यामुळे मी अधिकाऱ्यांशी बोलून तुमचं प्रकरण सेटल करू शकतो, तुम्हाला पैसे द्यावे लागतील। असं झाल्यानंतर त्यांनी नंतर फोन कट केला। परत काही दिवसानंतर फोन केला, त्यामध्ये त्याने पैशाची डिमांड केली। त्याने युनिट 1ची एक टीम तयार केली आणि त्याला पैसे देताना आपण त्याला ट्रॅप करू अशा पद्धतीने आम्ही सापळा रचला। ती अमाऊंट देताना त्याने धरमपूर गुजरात या ठिकाणी बोलावलं आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा द्वारे त्याला अटक केली आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली। मला असं कळलं यांनी जे सांगितलं तो चांगला ग्रॅज्युएट पोरगा आहे वाटतं आणि नोकरी धंदा नाहीये, परिस्थितीने गांजलेला आहे आणि कोणाकडून तरी ते ऐकलं असेल की भुजबळांचा तिकडे बंगला आहे, फार गपचूप भुजबळ येतात, गपचूप वाटला तो कुठे पोलिसांनी ते कुठे मी गपचूप जाऊ शकतो। मग त्यांनी आपलं ठोकायला सुरुवात केली। आपलं म्हणलं पाहिजे एवढा बंगला आहे आणि तिकडे एवढा पैसा आहे आणि तिथे आता हे आहे ना, आणि मग म्हटलं सर आपलं कुठं बंगला नाही, काही नाही, काही नाही, काय कशाला डोक्याला ताप घ्यायचा, जाऊ द्या पोलिसांमध्ये हे सगळं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।